मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सकाळ झाली आहे आणि प्रिनेश शाळेत गेला आहे आणि दिनेश बाहेर आहे आणि आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच। तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया। आणि हा राजूचा आय थिंक भाऊ आहे। ओ माय गॉड, तर झगडी आहे वाटते यांची। तुळस खातोय तर भांडण करायचे याच्यावर एकदम पाय घासला त्याने। मला वाटलं तर भांडतोय की काय त्याच्यासोबत। तर लास्टच्या व्लॉगमध्ये ना एक मला कमेंट आलेली की मी खाऊ दाखवलं नाही जत्रेतलं, तर काही हरकत नाही, आता दाखवते तुम्हाला। खाजं आहे, त्याला खाजं म्हणतात, जे आम्ही नाही फोडलं। आणि बरं, हे आहे फुटे खाजे, म्हणजे खाजं जसं गोड असतं हे फक्त तेलात काढून, म्हणजे गोडबीड काय नाही, एकदम असंच, म्हणजे बेसनचं पेस्ट केलेलं। आणि ह्याला म्हणतात चुरमा ह्याचा, म्हणजे आम्ही याला म्हणतो चिकट शेव म्हणतात ना, आई म्हणते तिक्षे फॉव, काय अजून म्हणतात ते चिकशे फॉव। हे आहे चिकशे फॉव, जे चुरमा म्हणतात त्याला, म्हणजे चिकट असतं आणि खूप छान लागतं हे। आणि हे आहे मक्याचा शेव, मक्याचा चिवडा बस। आणि ही आहे धवी गणगणी, ही उकडून खातात। आणि लाल हे वांग आमच्याकडे हे उरले, बाकी सगळ्यांना दिलंय। तर कणग आहे ती उकडली आहेत, थोडी ठेवली आहेत आणि आज मी वांग्याचं भरतं करणार आहे। मी माझ्या पद्धतीचं करणार आहे, कसं करणार आहे दाखवते तुम्हाला। पण हे ना वांग मी आता शिजवणार कसं आहे तेही दाखवते तुम्हाला। वांग शिजवायची ना खरी पद्धत आहे, तुम्ही चुलीत घातलात तर एकदम बेस्ट लागेल, पण आमच्याकडे चूल नाही आहे त्यामुळे आम्ही चुलीत नाही घालू शकत, म्हणून। आणि गॅसवर तुम्ही एक शिजवू शकता, पण मला ते गॅसवर मला नाही पटत, तर मी त्याच्यावर एक जुगाड आणले जो आऊ यूज करायची, दाखवते तुम्हाला, काळीवाली। आणि आता आपण आहे ना या, बरं, हे वांग मी स्वच्छ धुतलं आहे हा, नाही तर तुम्हाला वाटेल असं काय, त्याला भोकं पाडायची आहेत, म्हणजे जेणेकरून ते लवकर शिजेल। बरं, ह्याला बुराक पाडून झालाय, तर आता हे असंच घालूया। एका बाजूने बऱ्यापैकी भाजलं आहे। दिलं गेलंय, आता ना थोडं थंड होऊ देऊया आणि नंतर याची स्किन काढूया। हे मी काढलंय, पाणी सुटतं लगेच त्याला। याची स्किन इझिली येते, बघू शकता। तर मी याची स्किन काढते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। काढली आहे, एकदम मऊ झालंय। आता ह्याच्यात आहे ना मी सिक्रेट इंग्रेडियंट्स काय काय घालते ते दाखवते तुम्हाला।
एवढं मोठं वांगं असून पण बघा ना किती कमी झालं आहे. हे उरणारच नाही आमच्याकडे. म्हणून मी थोडेसे ना स्मोकी लागायला पाहिजे म्हणून मी थोडेसे कवरचं आहे ना हे असं ठेवलं आहे भाग. खाताना ते लागायला पाहिजे कवरसुद्धा. बस आता याची पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. सुटलं आहे बऱ्यापैकी. आणि इथे मी ना 4 कांदे बारीक चिरले, 4 हिरव्या मिरच्या रफली चॉप केले आहेत. तर आता आपण यात घालणार आहोत. आता याच्यात आपण मीठ घालूया. मी मीठ जरा पण घातलं नव्हतं. त्याचबरोबर मॅजिक मसाला घालायचा आहे आपल्याला हा. त्याचबरोबर थोडं ओलं खोबरं घालायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ओली कोथिंबीर. तेलाचा जराही वापर केला नाही मी. आता हे ना सगळं एकजीव करायचं आहे. आणि ते तयार आहे आपलं वांग्याचं भरतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळ झाली आहे आणि आत्ता मी फ्री झाली आहे. तर असा होता आजचा व्लॉग. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि फायनली मी जत्रेतला खाऊ तुम्हाला दाखवला आहे. तर उद्या आम्हाला जायचं आहे अजून एका जत्रेला. तर कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला उद्याच सांगेन. त्यासाठी तुम्हाला उद्याची वाट बघावी लागेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.